शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, मागील 2 ते 4 दिवसापासून तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा इतर सोशल मीडिया माध्यमावर एक मध्य प्रदेश सरकारचं पत्र व्हायरल झाल्याचं पाहिलं असेलच। सध्या चांगलंच व्हायरल होतंय। तुम्ही स्क्रीनवर ते पत्र पाहू शकता, ज्यामध्ये मध्य प्रदेश येथील सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या सोयाबीनला 5,789 रुपये प्रति क्विंटल भाव दिला जाणार असल्याचं हे पत्र। तर या पत्रावर सध्या मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत शेतकरी बांधवांच्या माध्यमातून। कारण एकीकडे आपल्या महाराष्ट्रात शेतकरी बांधवांना सोयाबीनला या ठिकाणी 4,000 ते 4,500 रुपये भाव मिळत असताना मध्य प्रदेश येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 5,789 रुपये भाव दिले जाणार असल्याचं हे पत्र व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या संभ्रमावस्थेत सापडलेले आहेत। तर या व्हायरल झालेल्या पत्रामागचं नेमकं सत्य काय आहे, हे पत्र खोटं आहे की खरं आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला किमान 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी ही आमची तसेच सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे। कारण प्रति क्विंटलला 6,000 रुपये दर मिळाला तरच उत्पादन खर्च या ठिकाणी निघू शकते। तर मागील काही दिवसापासून म्हणजे साधारणतः 1 महिन्या अगोदरपर्यंत सोयाबीनला केवळ 3,800 ते 4,500 रुपयांपर्यंत भाव मिळत होता। त्यामुळे शेतकरी बांधव या ठिकाणी चिंतेत पडलेले होते, कारण आता लवकरच सोयाबीन काढली येणार आहे आणि आपलं जे येणारं नवीन सोयाबीन आहे ते सुद्धा याच कमी भावात जाते की काय अशी संभ्रमावस्था शेतकरी बांधवांच्या मनात निर्माण झालेली होती। त्यामुळेच देशभरात सोयाबीनचे भाव वाढावे, सोयाबीनला किमान 6,000 रुपये भाव मिळावा अशी मागणी सर्वच शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे। तर याच स्तरावर या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाला या ठिकाणी प्रति क्विंटलला 6,000 रुपये भाव मिळावा या मागणीकरिता आंदोलन सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवांकडून। तर हीच बाब हेरून काही जे समाजकंटक असतील तर यांनी या ठिकाणी हे पत्र व्हायरल केल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। आणि जे तुम्ही जे व्हायरल पत्र या ठिकाणी पाहत आहात, ज्यामध्ये मध्य प्रदेश येथील शेतकरी बांधवांना 5,789 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येणार असल्याचं मध्य प्रदेश सरकारनं सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारचं हे कोणतंही पत्र या ठिकाणी अधिकृतरित्या मध्य प्रदेश सरकारने या ठिकाणी जारी केलेलं नाही। हे पत्र जे आहे तर ते फेक आहे। अशा कोणत्याही गोष्टींवर या ठिकाणी विश्वास ठेवण्यात येऊ नये आणि हे पत्र व्हायरल करणाऱ्यांवर या ठिकाणी ज्यांनी कोणी हे बनवलेलं असेल पत्रक तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती मध्य प्रदेश सरकार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हे जे पत्र आहे ते फेक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण मागच्या आठवड्यातच या संबंधाची जी आहे तर माहिती घेतलेली होती की महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील शेतकऱ्यांना जे आहे तर सोयाबीनची खरेदी आहे ती हमी भावाने करणार असल्याची घोषणा या ठिकाणी केंद्र सरकारने केलेली होती। सोयाबीनला 4,892 रुपये हमी भाव या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या हमी भावाने पुढील 90 दिवस या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून या तिन्ही राज्यामध्ये खरेदी करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे। परंतु आता मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 4,892 रुपये प्रति क्विंटल या हमी भावानं हे सोयाबीन खरेदी करणार असल्याचे या ठिकाणी सरकारनं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अशा फेक जे पत्र व्हायरल होत आहे त्यावर विश्वास ठेवू नये। 5,789 रुपये प्रति क्विंटल असा हमी भाव या ठिकाणी कोणताच या ठिकाणी सरकारनं जारी केलेला नाही। तर अशा व्हायरल होणाऱ्या पत्रावर तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू नका। ज्या काही सोशल मीडियामध्ये या ठिकाणी आता जे विक्रीची पावती असते ज्यामध्ये सोयाबीनला प्रचंड भाव दाखविण्यात येत असतो, तर अशा कोणत्याही पावत्यांमध्ये विश्वास ठेवू नका। तर अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं या ठिकाणी व्हिडिओ होता। आशा करतो की तुम्हाला ही माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटली असेल। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, सोयाबीनला किमान किती हमी भाव या ठिकाणी मिळायला हवा तरच सोयाबीनचं उत्पादन खर्च या ठिकाणी निघू शकतो? तर कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।